आल्यापासून पाहते आहे, तुम्ही कसल्या तरी विचारात आहात। श्री खंडेरायांची आणि म्हाळसा देवींची ही भेट अत्यंत महत्वाची आहे। ती एकदा व्यवस्थित पार पडली की पुढे काही चिंता नाही। आता श्री खंडेरायांनी म्हाळसाला समजावून सांगणं महत्वाचं ठरेल। ते काय बोलतात आणि म्हाळसा कसं समजून घेतील ह्यावर सगळं अवलंबून आहे। देवी, तुम्हाला काय वाटतं, म्हाळसा देवी कोणत्याही अटींविना श्री खंडेरायांना स्वीकारतील? नाही, मला नाही तसं वाटत। राज्यकारभाराची सूत्र सांभाळता सांभाळता मुत्सद्देगिरीचा वापर कसा करायचा हे त्यांना चांगलंच ठाऊक झालं। एक वेळ श्री म्हाळसा देवींनी कोणतीही अट घातली तरी चालेल, परंतु श्री खंडेराय गड सोडून जाता उपयोगाचे नाही। म्हाळसा तसं होऊ देतील असं मला नाही वाटत। 12 वर्षांनंतर श्री खंडेराय आले आहेत। इतकं प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर, म्हाळसा त्यांना दृष्टीआड होऊ नाही देणार। अशा क्षणी त्यांच्यामध्ये जाणं योग्य नाही, अन्यथा असं वाटतं की जाऊन काहीतरी सुवर्ण मध्य काढावा। नाही, तुम्ही त्या दोघांमध्ये जाऊ नये। पती पत्नीच्या संभाषणामध्ये तुम्ही सहभाग घेणं योग्य नव्हे। देवी, हे मला देखील कळतं आहे, परंतु मी केवळ एक शक्यता बोलून दाखवली। सगळ्यांचंच लक्ष त्यांच्या भेटीकडे लागलं आहे। ही भेट पार तर पडेल, परंतु या भेटीनंतर श्री खंडेराय, म्हाळसा आणि बानू ह्या तिघांचं आयुष्य पुढे कसं असेल हा प्रश्न आहे।